सीआयडीचा फोकस आता सुदर्शन घुलेवर आहे। सुदर्शन घुले हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे। मसाजोगचे संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणामधला तो मुख्य आरोपी आहे आणि त्याचा शोध सध्या केला जातोय। खुनाच्या हत्येमध्ये 3 आरोपींच्या सीआयडी मुसक्या आवळणार आहे। सुदर्शन घुले महाराष्ट्रामध्ये आणण्याची शक्यता वर्तवली जाते। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांच्याकडून। विष्णू, काल वाल्मिक कराड स्वतःहून शरण आलेला आहे, मात्र आता सीआयडीचं महत्त्वाचं ध्येय असणार आहे ते म्हणजे सुदर्शन घुलेला अटक करणं। कशा पद्धतीचा तपास सध्या सुरू आहे? खरं तर काल वाल्मिक कराड यांना जे आहे ते कोर्टापुढे हे केलं होतं आणि त्यानंतर आता 3 मुख्य आरोपी आहेत खुनातले। त्याच्यात पहिलं नाव आहे, मुख्य नाव आहे ते सुदर्शन घुलेचं, कारण सुदर्शन घुले यानंच मारहाण केली होती आणि याचंच नाव पहिल्यांदा मुख्य आरोपींमध्ये असल्याचं बोललं जात आहे आणि त्यामुळेच त्याच्यावर अति फोकस असणार आहे। खरं तर सुदर्शन घुले याच्या पाठीमागे अनेक पथकं आहेत। त्याचं कारण आहे कारण तो मुख्य आरोपी असल्याचं बोललं जात आहे आणि त्यामुळं उंदरा मांजराचा खेळ असल्याचं देखील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे। अनेक पथकांना तो गुंगारा देत असल्याची देखील माहिती समोर येत आहे। आता हा गुंगारा तो कुठपर्यंत देणार, कारण त्याचं शेवटचं लोकेशन जे आहे त्या पद्धतीने त्यांनी प्रयत्न केलेला आहे। अनेक वेळा हा यंत्रणांना गुंगारा देत असल्याची माहिती देखील समोर येत आहे। त्याच्यासोबत असलेले 2 आरोपी जे आहेत सांगळे, सुधीर सांगळे आणि दुसरा, त्यांची मात्र आता वेगवेगळ्या पद्धतीने ते फिरत असल्याची देखील माहिती समोर येत आहे। एकूणच आताचा फोकस जो आहे तो मुख्य आरोपीवरती असणार आहे। आता त्याच्या अटकेची कशा पद्धतीने व्यूहरचना सीआयडी कडून केली जाते याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। खरं तर बीड जिल्ह्यातील हे सगळं प्रकरण आहे, मागील काही दिवसापासून चर्चेत आहे, मात्र फोकस आता त्या 3 आरोपीकडे केल्याचं स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।